काय झालं याला एवढं? ब्राईटनेसच गेलाय. श्यामे एक काम करणार आहो. काय म्हणतो रे? 50 रुपये दे ना. 50 रुपये? हा काय आला? लागत मला थोडे. थर थर कम कापतो एवढा? औषध घ्यायचं दे ना. औषध? हा अरे दवाखान्यात जायचे तू, औषध कसं मानाने घेतो असं? डॉक्टरकडे जाय, डॉक्टरला सांग व्यवस्थित. पैसे दे ना मग जायला. तो जरा चल नक्षत्र वेगळं दिसत आहे मला. कस काय? हात थरथर कापत. मी तुला उतारा घ्यायचा असन. 10 रुपयासाठी पैसे पाहिजे तुला? तुला काय करायचं? दिन राव श्याम्या लय कस तरी व्हायला लागले राव. असं काऊन करतोय राव मित्राला तू? येड्या काय तू? माझ्याकडे फुटके पैसे नाही भाऊ. ए दे ना राव, ए दे ना. आहे का? माझ्याकडे खरंच पैसे नाही. तुला खोटं सांगतो काय मी? आले देऊन टाकीन ना राव मी उसने. अरे उसायचा प्रश्न नाही, पण माझ्याकडे नाही ना पैसे. मी कुठून देऊ तुला? मग आता काय नाही देत ना? नको देऊ जा. ऐका अवघड झालं याच आता. काय झालं? अण्णा एक काम होतं आहे. काय रे? मला पैसे लागत होते थोडे. तू थरथर कमून कापतो? हा थरथर कमून कापतो रे? ते होतंय मला आजकाल तसंच व्हायला लागलंय. काय काम आहे तू? लागते पैसे द्या ना राव. पैसे? हा तुला? हा झाल्या? अरे एवढा धिप्पाड गाड्यासारखा गडी, अरे किती वाया गेला. पार थरकाप, पार पैसे. हा आणि दारू बिरूला पैसे देत नसतो ज्याला बी. तू उठ इथून, माव डोकं खाऊ नको. किंवा 1 रुपया देणार नाही. अरे धिप्पाड गडी गाड्यासारखा वाया गेला ना. पार पेऊ पेऊ काम कर, कष्ट कर. भा तिकडं. हो द्या ना राव. मी परत देईन चालू ना 50 रुपये. निघ बर का. मी दांड का आणि हातून पैसे बिशे नाही. आणि जरा शीख गेलं ते लिव्हर बिव्हर वाटे बाहेर तिकडे काम कर. पैसा नाही द्यायला तू. द्या ना 50 रुपये. मी देईन ना, परत देतो ना राव तुमचे. अजिबात नाही. दारू मला आवडत नाही. दारूवाला माणूस आवडत नाही. नका देऊ. एवढं मरायला पैसे लागला पार असतात त्या मग. दारू पायी. अरे काय नाही, काम होतं थोडं. काय काम आहे? मला भूक लागली हो. मग जेव ना जाऊन. हा मला पैसे लागत ना जेवायला. जेवायला काय पैसे लागतात? मी याला सांगतो घरी जाऊन जेव. मला बाहेरचं खायचं सवय लागली हो डेपुटी. जुळत नाही मला. बाहेरचं खायची सवय नाही लागली तुला, प्यायची सवय लागली बाहेरची. मला सांगतोय तू हात तार कापतो, मला म्हणतो पैसे दे म्हणून. टोला टाकेल तुला. भूक लागली खरंच तुला? भूक लागली सांग, मी तिला सांगतो जा. जेवण जात नाही ना राव मला आता. मी तिला सांगतो तुला चांगलं करून घालला तुला काहीतरी अंडे फेंडे सांगतो पोळ्या करायचं. जेवत असं का मी आणून टाकतो तुला? मग 50 रुपये द्या मग जेवण. 50 रुपये 1 रुपया नाही मिळणार तुला. माता आणतोय मला, तुला 10 रुपये यायची असेल. हात तार कापायला लागले तोय मला सांगतो तू. नका तुला खरं जेवायचंय का? हा देत 50. पैसे नाही तुला जेवायला घालतो मी. नको मला. टोला टाकायला पाहिजे ना, आलाय का तुला? थरथर कापतो मला जेवायला पाहिजे. साधा भाऊ हा 200 रुपये द्या ना राव मला. 200 रुपये? पोटात दुख होते ते. तुझ्या हा काय खाल्लं होतं रात्री? एवढं काय लक्षात नाही राहिलं अरे का माझ्या. दुखत आहे कधीपासून? अहो मला रातच्या धरून व्हायला लागलं होतं सर. पोट असं नाही आकडी 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 येतात. हा आकडी. वास कर. शिरा बंद पडायला लागले ना माझ्या. तुझ्या होते चालू होते शिरा. माझ्याकडे औषध आहे. काय गुळ घ्यायचा, चांगले 2 चमच्या बुकनी टाकायची, चहा पत्ती, असा कडा 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 उकळ्या येऊन द्यायचं. नुसते खळा 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 असं फुल गॅस करायचा. असं म्हणजे पातेल उडून जातं काय. चांगला घट होऊन द्यायचा. 2 कप मार, पोट जागे होईन तुझं. ते बाकीच ना सांगलो मला 200 रुपये द्या राव. मी तुला पोटाचं सांगतोय ना. तुला पाथरी झाली काय? पोटाचं सांगता तुम्ही, पण आता ते एवढं होणार नाही ना मला. माझ्या शिरान ते बंद पडायला लागल्या का असं असं हालत ते सगळं. डॉक्टरला फोन करू मी. सासन डॉक्टरांना फोन करीतो, त्यांचं बिल मी देऊन टाकेन. नाही नाही इथं नाही जाणार मी. नगर तिकडे, नगर इकडे दवाखाना जाणार. अरे नगरला सासने डॉक्टरांनी मोठा दवाखाना चालू केलाय. नगरला जा, मी फोन करून सांगतो. रुपयाचं ऐकून घ्यायचं नाही. बस जा नगरला जा, मी फोन करून सांगतो. काय आलं? झालं काय?
पैसे देतात 200 रुपये. पैसे कशाला? तुला दवाखान्याचा सगळा खर्च उचलितो ना. मला येड्यात काढितो. पैसे लागत आहेत. पोट दुखत, तुझं काय दुखत? हा, तुला काय येडा बिडा वाटलो काय? नाही येडं नाही, लिहिलेलं नाही तसं काय. हा, नाही लिहिलेलंच पाहिजे. तो मुस्काड आणले तो पोट दुखन, थर थर कापतोय, तोंड वाकडं तिकडे करीतोय, पोट दुखत आहे. हो द्या ना राव, द्यायची आधी द्या, नाही तर माझ्या आताळे उपर कपाळात जायला लागले. जा 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 आत जा तिकडे. तो आहे ना आताडे आहेत ना, काढून घे आणि त्याचं चांगलं वजडी फ्राय कर. ते नक सांगू, नाही द्यायची नक देऊ. हा, आईला नका सांगू, नाही सांगायचं तर नका सांगू. आमची भामी ना हल्ली इसर बळानीच करते बोले. काय झालं, पितळी हांडा होता, हा पुढं ठेवला, इसरली का काय कोणाला माहिती. आता मलाही कळाना, हांडाच गायब आहे. अहो माहीत हा ना, काय मळ्यात न्याला का कुठं ठेवला हांडा, पितळी गायब झाला गड्या. माही स्टीलची बादली गेली एक मोठी दारातून. हा पुढं कोणला म्हणता, कोण नेली काय नेली? ज्यालाच नाही लागत तुम्ही सगळे. अरे बापरे, पिऊन पैसा म्हणजे पैसा आपल्याकडं, आपली छाप आपल्या पैसे. जालू शेट एवढ्या नोटा कुठून आणल्या हो यांनी? सकाळी मला 50 मागत होता. ए, गप. लक्ष्मीची चेष्टा करू नको. ए कुठून आणले पैसे काय माहिती एवढे? एवढ्या नोटा हा ना, बैल कसा पैसे करे चाललाय आणि हारून नाही टाकावा पैसे. मग आईला निवडणुकीला माल आहे हो. ए भोर्या घ्यायचे. अरे मला 50 रुपये देत नव्हता. अरे मित्र आहे का तू? एक नाद म्हणजे अयो दाखव. पैसे मारतो जाल श्यामे. पाहतोय मी. पैशाचा आणि जाल्याचा नाद नाही करायचा. नाही हरिशीन ते जे आले तू दिमाग ठेवायला ती. कुठं लॉटरी लागली काय जालू शेट? लॉटरी पेक्षा माय बॅटरी लय पॉवरफुल आहे भाऊ. सदा भाऊ बॅटरी पॉवरफुल. मरत आहे काय ना पेव पेव. बॅटरी पॉवरफुल नाही म्हणा, गुल वहीन येड्या. फीज टू फीज होती काय ना. पण या हो डेपुटी, माई सायकल नेली काय तुम्ही? ए दादा, मी कशाला तुझी सायकल नेऊ? येड लागलं काय मला वतनदार घराने सायकल न्यायला? तुझी सायकल लावली असली तरी मी 5 फूट लांबून जातो. नको सायकलीला पाय लागायला, वारा नको लागायला. 5 फूट लांबून जातात पण 25 फुटावून तिला ओक टाकून ओढितात. इंग्रजांच्या काळातली सायकल नका चेष्टा करू डेपुटी. तुम्हाला हाय चेष्टा करायची सवय. माझी सायकल असली तर तेवढी लावून टाका. काय चाललंय तुमचं? सायकल सायकल. अहो माझा मित्र असा नुसता वाऱ्यावानी उठणी चालला होता. पैसे ना झाले ना, आज नाही पैसे होते बरं का. आता आलता आमच्या पैसे असे माय नाका पैसे नेले असे. सकाळी मला 50 मागत होता, दिलो नाही. मला रागाने म्हणला बघून अख्ख्या गावाला मागवतो, माझ्याकडे आलता. सगळ्यांना यांना सगळ्यांना अहो मला मागत होता 200 रुपये. पोट दुखत होत. म्हणलं तू पोरा चहा घे, नीट होईल पोट. बुकनी टाकून आणि गुळ टाकून. अण्णा ते काय करतं माहितीये का, आठवड्याभर काम करतं बरं का. पुढच्या आठवड्यामध्ये काय करतं, कामालाच जात नाही. ते आलेला पैसा आहे ना, पुढचा आठवडा फुल पितो. जेवायचं नाही, खावायचं नाही, मग हात तार कापायचे नाही तर काय. अहो डेपुटी, त्या आठवड्याचं काम करून आलेले पैसे मिळतोय, दारू पितोय, ती गोष्ट वेगळी. पण सकाळी पैसे मागतोय ना, आता पत्त्यावणी असं उडी अरे कुठून आले एवढे पैसे? पैसे कुठून आले? पैसे कुठून आले 4-5 म्हणजे? हजार रुपये असतील ती. इकली असेल मोटर कोणाच तरी विहिरीवर. हा, म्हणजे माझी सायकल नेली काय येणे? तुमची सायकल गेली काय? मावा हांडा गायब आहे भाऊ. अरे बाई माई बादली गेली. मग आता दुसऱ्याच्या गावात करत होतो चोऱ्या, आता आपल्याच गावात करायला डेपुटी लागला का? ऐतिहासिक सायकल आहे माझी. इंग्रजांच्या विरोधातल्या लढाईतली सायकल आहे. इंग्रज लढ्यातली सायकल आली कवा पळेल तुला कळालं नाही. नुसतं वतनदार अहो ती काही माळ देऊन येऊन ठेवू का घराच्या टापाव? दारात असती ती आमची. चला त्याच्याकडे आता तुम्ही नाही तर ती सायकल चला, डेपुटी. ठेवले बघू चला. आयचा जाल्या. बघितलं की लक्ष्मीचा अपमान कसा चाललाय. अय लक्ष्मी पुत्र, लोकांना कष्ट करून पैसे घ्यायला भेटणार हे पैसे. लक्ष्मी पुत्र आहे डेपुटी. मुतन एखाद्या याच्या तोंडावर कुत्र गेलंय काय माहित. कुठं असाय ना गुडघा टाकू वाटत डोक्यात नाही याच्या मला. पण ऐका कधी पियलंय काय ऐकला घालू त्याच्या खिशात नेते राहते पैसे. माझ्याकडे नको भाऊ, सदा भाऊ तुमच्याकडे. गेन गेलेले डेपुटी हे पैसे घेतोय मी, नाही तर ती म्हणायचे परत चोरले मागन दुप्पट. आम्ही ज्ञान गेले
कुठं ठेवला त्या अन्नाचा हांडा? ही सायकल कुठे साधा भाऊची? कोणला ऐकली कसा बैल टाक करायला बैल? सायकल कुठे? कसली कसली? सोन्याची होती. काल धरून उठे. सोन्याची सायकल कुठे आहे? पितळाचा हांडा कुठे आहे? माझी बादली कुठे स्टीलची? अरे लाज धर ना, नालायका. आठवडाभर काम करतो तू, आठवडाभर काम करतो, एक आठवडाभर काम करायचं, दुसऱ्या आठवड्यात पळून जाय, फुल प्यायचं. कशी बायको येणं कसं गाव सुधर रे याच्यामुळं? बायको येत नाही म्हणून दारू पी, आणि दारू पितो म्हणून बायको येत नाही. आणि आता गावाला वाईट चालू केलं. अंगावर ढेकर देते ती वकनराव याला आज नाही, आता नाही. त्याला आहे ना उद्या त्याला उतरलो सांगू त्याला, दादा भाऊ चल पैसे घेऊ. त्याला आता नाही, त्याला आहे ना उद्या नाला गेला उद्या सांगू. आणि ती माझी सायकल ऐतिहासिक. ते उद्या सांगून त्याला आता काय कळू, याला सांगू सायकल कळण पैसे आले काय हाणतो आता अशांना पेणाऱ्यांना? त्याला हाणायला नाही पाहिजे, अशी लात घातली पाहिजे. सदा भाऊ हा की तुमची सायकल. अरे वा 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 वा, सायकल आणली माझी. मग अरे ऐतिहासिक सायकल आहे. वतनदारा करण्याची सायकल. तुमची बादली आहे ना ती घरी ठेवली. तुमचा हांडा बी अण्णा घरी दिलाय मी. हांडा घरी नेला, बादली घरी ठेवली. काय रोबाबात बोलतो तू? जस काय दोस्ती घेऊन गेलता आमच्याकडून असा बोलतो नालाय का? हा उसनी नाही झाली माहिती चुकी. मला श्याम्याने सांगितलं अशा चोऱ्या माऱ्या नाही करायच्या. मी मग मालकाकडून घेतली उचल आणि सगळं सोडून आणलं. मी म्हणलं आता परत आहे ना अजिबात गावात चोऱ्या माऱ्या नाही करायच्या. पण काय करता मला आहे ना दारू भाग पाडते ऑटोमॅटिक आहे ना. नाही पेलं मला असं होतं साधा भाऊ. मग काय करून काय नाही, एखाद्याला असं मारावं बी वाटतं. पण परत जर चोरी करायला डोक्यात विचार आला ना, फक्त सायकलीला हात लावू नको. एखादी बादली हाताला आली ना तिनी, नाही तर ना खवाट्यापासून हातच काढी. नाही त्याची सायकल आहो, ही सायकल येईन काढ्यापोटी. बादली हाताशी आले म्हणजे आमच्या चोरून काही बी तू सायकल आलं म्हणजे सरळ झालं. तुमची बादली नाही म्हणले, तुमच्याकडेच बादलीने आंघोळ करीत येत ना. मी काही घामेल्यात आंघोळ करीत तू असं कुठं म्हणला माझ्या घरची बादली नाही म्हणून? माझी सांगत आहे, तुम्ही कशाला वडून घेता? बादली ही सायकल उगत होई सापडत होती. माझी म्हणलं अहो नका भांडू, मी काय चोरणार नाही कुणाचं. मला काही झालं तरी मी दारूच आता सोडूनच देणार आहे, मला असं वाटतंय. अरे दारूनी आहे ना किती नवसागरीच्या काळ्या गोळाच्या शाप्ता घेतल्या ना तरी परत झक मारीतच माणूस. फक्त सायकलीला हात लावू नको. माझ्या बादलीला हात लाव, डेपुटीच्या लावू नको. त्याचे कड्यान कान येत ना सोन्याचे, तू इकशील माघारात. नाही मी ऐकणार नाही, आपल्याला चोरीच करायची. अरे ऐक जरा, सगळे समजून सांगायच्या. चोरी चांगलं नाही, दारू चांगली नाही. हळूहळू दारू सोड रे भाऊ, तुझ्या पाया पडतो. दारू हळूहळू करून सोडून म्हणजे तोंडाचे तू लय बारा सांगितलं, तुला सवय आहे ना प्यायची. कधी मध्ये घरी थोडंफार एखाद्या बारला मटन चटन झालं तर थोडीफार हे कर. तू इतका अरे जातो नालाय का? बरं ते मटन चटन आलं तू काय प्यायची गरज आहे? दारू प्यायची गरज काय मला म्हणायचं? अहो ती माझ्या हातात ते थर थर कापत येत. कापत आहे. तू आठवडा जर दारू प्यायला लागला नसती, पुरीच सकाळच्या पारी ओढितो तू थरथर नाही कापायची का हात पाय? नाही आता कमीच करीन मी. आता मला कमीच कमी नाही, कमी 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 करून ये ना. कमीला नांदायला लावायचं आपलं एकटच अंशात चोऱ्या करायला लागला पाराव. ऐतिहासिक सायकल चोरली. नाही मी आणून दिले ना राव सगळे. आता मी व्याज त्यांच्याकडून पैसे घेतलेत मी ठेकेदाराकडून. सगळं सोडून आणले तुमचं, सगळे दिले मी घरी. मला कसं काय म्हणतात गाण ठेवलं होतं. लय बाबा नको सांगू, चोरूनच नेलत. मला कसं म्हणता तुम्ही? तू म्हणता टोबरटा पिऊन आला काय परत? तू नाही नाही वास येतोय का तुम्हाला तिथपर्यंत? कालचाच भास वास आहे बाबा. तू डोळ्याला आलीस प्यायला नाही, तू कालची उतरले तू अजून. हा माझी बादली कुठे ठेवली? ठेवली तुमच्या बांगल्यावर काय, माझ्या घरी ठेवू काय मग? बरं बाबा तुला आता आम्ही तिघं हात जोडून सांगतो, डोक्यात प्रकाश पाडून घे जरा. आणि अशा गावातल्या चोऱ्या माऱ्या बंद कर. येणे काय पोट भरत नाही, बदनामी होती तुझी उगाच. मरशीन झाल्या ती बायको आण जाऊन नांदायला काय पालत्या गाडीवर पाणी येत. बायको नाही म्हणून दारू पितो, आणि हे दारू पितो म्हणून बायको येत नाही. सायकल घरी लावू तुमची? नको लावो. का? माझी सायकल आता धुतो, तिला चांगला हार घालितो, नेतो. आणली, आमच्यावर लय उपकार झाले तुमचे जालू महाराज. भांगारात इकली होती तिच्यावर धूळ बसली बघा. बेवड्या काय करावं? हे गावाला लागलेली किड आहे आबा. या किडी आहे ना रोगर मारला पाहिजे तोंडावर याच्या. आता मी गेलो पळो पळो, ते दारातच हांडा पाडलेला होता. हे घे अण्णा तुमचा हांडा. आणून देऊ का? आणून देऊ? घरी ठेवली पण आणून देऊ का? विश्वास ठेवा मी तुमच्या वस्तू दिल्यात म्हणून. नाही
विश्वासराव अजून जिवंत आहे. आम्ही हानील मला. बरं चला आता भाऊ सायकल नाही आणायचं परत गेलेले चला भाऊ, त्याला हे आणि नीट वाग रे, त्या नेवानी. सुगंधा सो ब्युटिफुल. थँक्यू सो मच. ए श्याम्या काही काय बोलतो तिला नीट बोल. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? हा व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? शट अप. शिवाय देतो काय? शिव्या नाही देतो, इंग्लिश मध्ये बोलतायत. लेट्स गाऊन झालो भाऊजी, तुम्ही खरंच ना. नन ऑफ युअर बिझनेस. आता ते बघ काय म्हणतोय मला. किती आडा नाही हो तुम्ही, तुम्हाला कळतं का ते काय बोलत ते? ऐकून घ्या. वाय आर यू? हा वाय आर यू हिअर सिटिंग? वायर काय वायर नको म्हणू मला. वायरनी बांधायचं म्हणतो काय. तू नीट बोल बर का श्याम्या, नाही ना मग भांडण होते ना आपली. अहो जालू भाऊजी काय तुम्ही पण. Don't take serious. Don't take anything serious. We are gossips. Why are you? What is your problem? मराठीत बोल, कळलं ना असं मला. ते इथं म्हणताय का आम्ही दोघं जण गप्पा मारतोय, बोलतोय, मग तुला इथं काय प्रॉब्लेम आहे? What's your आणि तू इथं problem? का बसलाय? तुला काही म्हणजे काही असं काही Don't understand? Then no go. आणि तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही घरी जा. मी घरी जाणार नाही, मी तुला कोण चहा पिणार या. मला नको सांगू बाकी काय आहे. मला शिवाय देते इंग्लिश मध्ये. तुला शहाणा झाला का इंग्लिश बोलायला लागला तवा? अहो बघा श्यामराव किती प्रेमाने बोलतात, नाहीतर तुम्ही नीट मराठी बोलता येत नाही, चाललंय शिवाय देता म्हणे. काही काय बोलतो म्हणजे तू इंग्लिश मध्ये मला काही बोलन. I'm not say anything. बघितलं का? You first learn, then you speak English. Okay? ए नको इंग्लिश बोलून सुगंधावर छाप आणू. अरे लागला तुला सांगा. सांगतोय भावड्या मी की शिक आणि मग बोलतो मी. छाप काय त्याच्यात? लईच गावंढळे बाई, मंदाड बुद्धीचे. तेव्हा शाळेत जायचं तेव्हा शाळेत गेला नाही हो आणि आता असं करतो. जावा घरी. मला गावंढळ म्हणले ना मग तुम्ही. गावंढळ नाही तर काय मग तू गावंढळ? तुला सांगितलेलं कळत नाही. गप तू श्याम्या. गो. तोडणार नाही मी त्या श्याम्याला. श्याम्याला स्वतःला शहाणा समजितोय वय. आणि ती बाई बी लय हे करीत होती. ए भानभान, काय अरे काही एकट्यावनी बडबड करतोय, येऊन बसला इथं तर जरा शांत हो ना. ती श्याम्या हा इंग्लिश भाषा आणतोय आणि लय स्वतःला शहाणा समजित होती. बाई बी मला गावंढळ म्हणले राव खुशाल. कोणती बाई? सुगंधा बाई. अरे झाले पण कुणी आपलं गावंडळ म्हणलं म्हणून काय आपण गावंडळ होतो का? हा बघ. अरे नाही होत पण इंग्लिश मध्ये बोलतोय ना तू श्याम्या. आणि छाप करतोय निसता त्याच्यावर तिच्यावर. इंग्लिश मध्ये बोलतो? आणि मला गावंढळ म्हणले. तुला काय होतं त्यांनी इंग्लिश बोलू दे ना त्याला. काय होतंय म्हणजे मा काळजाला लागलं ना दाना दन त्याचं काय आहे? अरे पण इंग्लिश कोणती अवघड, तू पण बोल इंग्लिश. हा मी बी बोलणार आहे इंग्लिश. मी शिक तू इंग्लिश. हा मी शिकणारच आहे. हा आयला त्याच्या तू इंजिनियर आहे का नाही? हा आहे ना. मला शिकव नाही इंग्लिश बोलायची. शिकवायला मी शिकवतो पण असं एकदम लगेच नाही शिकत माणूस रे. थोडं टप्प्याटप्प्यात शिकावं लागतं त्याला. अरे पण थोडी थोडी शिकव ना मला काय असेल ते. शिकव शिकव त्याचे शिकव. हा तो पैसे असलेत घे ना बाबा. ए पैसे देऊ का? झाल्या केलं ना आता परक पैसे घेऊन घेतो एवढून मी. हा? तुला काय शिकायचं मला सांग. बघ किती मोठं मन आहे. सुगंधाला जर सुगंधा सुंदर दिसत असली तिला काय म्हणायचं? तुला काय करायचं तिचं? आपण अण्णा तुम्हाला काय करायची? शांत बसा, डोळ्याला पट्टी बांधा नाही तर कानाला पट्टी बांधा. मला बोलू बर द्या. बर 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 काय रे तिला म्हणायचं यू आर लुकिंग ब्युटिफुल सुगंधा. यू आर ब्युटी काय ब्युटिफुल सुगंधा. हा यू आर लुकिंग ब्युटिफुल सुगंधा. यू आर ब्युटिफुल सुगंधा. हा कळलं. लुकिंग लुकिंग हा लुकिंग. लुकिंग ब्युटिफुल. तिला जर मला जेवायला आणायचं असलं मग काय म्हणायचं? कॅन यू कम विथ मी फॉर लंच. हा काय मी फॉर लुकिंग फॉर लंच. फॉर लंच. हा. लंच. कॅन यू कम फॉर लंच. हा मी किंवा शिकून तुला- जाईन राव. किंवा तुला विचारायचंय जेवण झालं का. अरे या माणसाला सांग राव मध्ये जे चाळीत वाट 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 आबा, एवढं आबा, माणसं नाही तो शिकवतो तर नीट ध्यान दे ना मग. असं काही अडवणी करतो, ध्यान दे. आबा आबा शिकल तो शिकल दम्मा दम्माने शिकल. बरं आम्ही जर समोरून आला पांढरा पालीचं त्याला काय म्हणायचं? त्यांना म्हणायचं यू आर बॅड पर्सन. हा यू आर बॅड पर्सन. यू आर बॅड का पर्सन असंच म्हणणार आहे मी त्याला. बॅड पर्सन बॅड. कशाला बोलतात मध्ये मध्ये? मी शिकवतोय माझ्या डोक्यातून इकून शिरलं का इकून निघत आहे. अरे ते बॅड का नाही म्हणले, बॅड म्हणले. इंग्लिश येते इंग्लिश. हा मग मी कुठं बॅड का म्हणलोय? हा बॅड काच म्हणे मी त्याला. तुम्हाला काय अरे करायचं? तुम्ही बरं. जा बरं, उठा बरं. ए बाबा बर ठीक आहे ना ठीक आहे ना. ते सहज तुझ्या चुका होऊ नये म्हणून ते बोलले. हा मग शांत बसा. आता शिकायला भेटते ना इंग्लिश म्हातारपणात, चांगली शिका, त्याच्याकडे लक्ष द्या. सांग पुढे. हे होईन राव तुझ्या पायी मी बी शिकल. हा बरं जाऊ दे. सुगंधा जर चांगली नटली मग तिला चांगलं चांगलं म्हणायसाठी काय म्हणावं लागेल? यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. ब्युटिफुल ब्युटिफुल ब्युटिफुल. हा हा आता आहे ना मी जर चांगला नटून आलो
समोरच्या व्यक्तीला जर मी चांगला दिसतो असं विचारायसाठी काय म्हणावं लागेल तिला? हाऊ आय एम लुकिंग. हाव आय लुकिंग. आय एम लुकिंग. आय एम लुकिंग. आय यू लुकिंग. हाऊ आय एम लुकिंग. तुम्ही इंग्रजाच्या काळात शिकले होते का काय? शांत बसा ना, कशाला मध्ये वाट वाट वाट. तो इंजिनियर आहे, तू शिकतोय मला. तू चुकतोय म्हणून मी सांगतोय. ऐक ना, तिने तुझी जर तारीफ केली तर तिला म्हणतो सो स्वीट ऑफ यू. अड्या पप्पीने द्यायची. सो स्वीट सो स्वीट ऑफ यू. सो स्वीट ऑफ यू. यू यू स्वीट ऑफ शूट. मला वाटतं जाल्याला चांगला शिकलाय गड्या. आता काहीतरी गडबडच करतोय. गडबड नाही, तो चांगला माणूस आहे. चांगला शिक अजून डेपुटीला मी इंग्लिश बोलणार. डेपुटी कसा इन बिन मस्त राहतो ना, त्याला मी इंग्लिश बोलणार. जर डेपुटी तिकून चांगले आले आणि मग डेपुटीला जर इंग्लिश मध्ये काय म्हणते डेपुटीला? म्हणायचं डेपुटी यू आर लुकिंग ग्रेट. नाव डेपुटीचं इंग्लिश मध्ये नाव काय? डेपुटीच म्हणते इंग्लिश मध्ये. पहिले इंग्लिश मध्ये त्यांना डेपुटीच मध्ये. नाव लोक घेऊ त्यांचं नामदेवराव. नाही डेपुटीच घे आणि फक्त व्यवस्थित बोल. हा. ती अन्न नाही का पेटा बांधलेला, त्याला काय म्हणायचं? पेट्याला काय म्हणते? यू आर व्हेरी नाईस पर्सन. यू आर व्हेरी नाईस पर्सन. शिकलो राव एका दिवसात शिकला. फक्त नीट करा, सॉरी नीट म्हण. हा मी ना आता उद्याच्याला येईन, फोन करून विचारून तुला काय अडचण. पैसे दे त्याला. हो आबा, कसले पैसे घेऊन बसले? जाल्यासाठी काय पैसे? तुम्ही द्या ना, तुम्ही नाही शिकले का? बरं आबा येऊ मी. हा बघतो काय. हा आता जर तुला थांब म्हणायचं तर मग काय म्हणायचं? स्टॉप. तेजेस टू टॉप. स्टॉप. अरे हळू. हा म्हणजे जाऊ दे स्टॉप. ऐक ना, बोल. जर सुगंधा गेल्या सुगंधाला जर नाश्ता करायचा असला तर काय म्हणायचं? कॅन यू प्लीज मेक अ ब्रेकफास्ट फॉर मी. मेकअप बस्ट काय? ब्रेकफास्ट मेकअप बेस्ट फॉर मी. हा बस. आणि जर जेवायचं असलं मग त्याला ते सेम म्हणायचं. तेच तिला विचारायचं डिड यू ईट. इट. अरे इट का आला? इट का आला येड्या? माझ्या दात पडते ना तीन दिले ताटात. येड्या माणसा ईट नाही, मग? ईट जेवण. म्हणजे जेवणाला इट म्हणतात. माझंच घालती बीट आता. आयला झालं का अजून आहे? नाही आयला मी आयला जेवणाला इट म्हणतात. माझ्या डोक्यात नव्हतं. चल या सुगंधा, खम सुगंधा खम. यो काय झालं? स्टॉप. युअर इज लंच ब्रेक. काय ब्रेक? ब्रेक कशाचा? अहो माझ्या गाडीला ब्रेक नाहीच आहे अजून पण. द इज विट. विट? डाऊन. काय डाऊन बैटिंग. डाऊन. सुगंधा, धी इज विटिंग. विटिंग? हा विटिंग. विटिंग आता घराच्या विटा काढायच्या का? द इज बुटिंग. माय इज बुटिंग. अहो काय चाललंय हे? बुटिंग काय बुटिंग? अरे बुटिंग काय असतं? बोटिंग ऐकलंय ते पाण्यामध्ये बोट मध्ये बसणार बोटिंगला जातात. आय यू इज द लुकिंग. तुम्हाला असं म्हणायचंय का मी खूप सुंदर दिसते असं? मला येते की नाही इंग्लिश? अहो त्याला तसं नाही म्हणत. यू आर सो ब्युटिफुल असं म्हणतात. हा यू आर म्हणतात काय? हा आय यू आर इज ब्युटिफुल. आय यू आर इज. हा मला एक सांगा, तुम्ही कुठून शिकून आले? कुठून म्हणजे क्लास लावलेत मी. क्लास. अयो क्लासिंग इज माय इंजिनिअरिंग. हा इंजिनिअरिंगचे क्लास लावले असं? हाँ गाड़ी तुम सीट में बैठी आणि हम घुमनिंग द कुतडिंग. कुतडी? कोणाला कुतडायचं? नाही बैटिंग को सिटिंग. भारी इंग्लिश बोलायला लागले. मी काय सांगू, मी पहिल्यांदा एवढी भारी इंग्लिश ऐकली माहिती का?
आठवलं इज यार गुटिंग गोट इज बॉय द लुकिंग बाईक बॉय दी इज लव बेंडिंग और लुक माय फेवरेट विटिंग विथ माय लव यू डेपुटीवर प्रेम करतात. स्टॉप द धी इज आवर लवरिंग. किती भारी इंग्लिश बोलायला लागले हो. मला एक सांगा, तुमचा मास्तर तरी कोण आहे? बॉय कॅट इज बॉल इज चॅटिंग. स्टॉप विथ येते ना मला इंग्लिश. लईच भारी इंग्लिश येते हो. आता तुम्हाला सांगू का, तुमची इंग्लिश ऐकून आहे ना मला वाटायला लागलं इंग्लिशचा क्लास लावा असं. मी शिकलो ना तुला लय भारी शिकीन मी इंग्लिश बोलायची. तुम्ही नका शिकू. का? तुम्ही शिकल्यावर मला गावातले लोक रोज भेटायला येतील. नाही ना चपला घेऊन. अहो मला कौतुक चाललंय मी इंग्लिश हा ना? शिकलोय म्हणून. अगो बाई, माय इज लुकिंग इज कौतडिंग कुटडिंग माय ऐका ना, प्लीज गो नाव. गो ना. हा ग्लास मी तुम्हाला म्हणते का कृपया तुम्ही इथून जा. हा ग्लास भरून घे, एक ग्लास भरून दे असं मला एक ग्लास पाणी पाहिजे ना. पाणीच नाही घरात. जिबीचं पाणी आटलं होतं म्हणून. कोणाच तरी जाऊन इथं प्या. हा कोणाच तरी जाऊन इथं प्या पाणी. आता माझी तर पाणी बी संपलं. जाईन नाही म्हणत त्याला गो म्हणता. गो प्लीज जा तुम्ही आता इथून, कृपया करून निघा. ऐक ना सुगंधा, लव यूज ऑर इज ब्युटिफुल. ऐका ना जालू भाऊजी, आपण राहिलेली इंग्लिश आहे उद्याच्याला ठेवू ना काही. आता तुम्ही गावातल्या लोकांना तुमची पूर्ण इंग्लिश बोलून दाखव. इतकी सुंदर इंग्लिश बोलता तुम्ही. मी सगळं इंग्लिशच शिकण. आता तुम्ही जा बरं इथून. लव इज बाय बाय बेडकिंग. स्टॉप जाईन. जा. इटिंग. हा झालं. हा बाय. काय इंग्लिश होती? स्वरा ए श्रद्धा, अरे मला तिखट जमत नाही बरं का. लय तिखट नको करू. आणि बाजरीची भाकर करू नको. जडे म्हातार माणूस आहे. बाबाला ना हलकी ज्वारीची भाकर. हा नीट स्वयंपाक करा. शाबास खुशी. अरे वा काय. अरे पुरुषोत्तम बाबा, दिवाळ सण आहे ना, मग नाती आल्यात आणि मोबाईल असे काहीतरी उद्योग उन्हात आला तर इंडियापेक्षा बरं ना, खेळू दे त्यांना लेकरांना. नाही चांगलं केलं तू, एकदम चांगलं केलं. आणि उन्हात आणत फिरू नका बरं का तुम्ही. नाही कुठं जात नाही. आणि मोबाईल त्या भानगडीपेक्षा हे बरं ना. नैसर्गिक खेळ. पोरी हो, मी आलो बर का बाबांबरोबर जाऊन. स्वयंपाक करून ठेवा. बस वाटेवर. आणि एक काम, आजी आली ना तळतळ करीन. नीट आवरून ठेवा आणि इथंच बसा, जाऊ नका बाहेर. येऊ का खुशी? खेळा. आजकाल पोरं आहे ना मैदानच विसरले रे शंकर. आपण लय मैदानात खेळलो बाबा. काय वेगळा होता. हे ब्याद आली बाबा इज जॉइंटिंग माय फेवरेट इज लुटिंग. तू बस आता. ती ब्याद लय ब्याद. द इज जालिंदर. हे जालिंदर यू इज आंबट वाचता येत नाही तुम्ही. काय झालंय तुला भाऊ सकाळी रे? काय झालं तुला? माय इज फेवरेट लुकिंग. माय यू फेवरेट इज लुकिंग. म्हणजे तू इंग्रजी बोलतो माझ्या संग? हा यू हॅट डिबेटिंग. अरे तू लगरी भगरी मग झाला जे आल्या. वाट काय घुंगडी नाही. द माय इज जाल्या ही सदलास. तुम्ही कस का मला भंगरी म्हणले? तुम्हाला इंग्लिश येत नाही का? अरे नाही भाऊ, मी आता फेटेवाला गडी, मला काय शेती सोडून इंग्लिश माहिती. तू कुठं शिकला असं ही इंग्लिश कोणची?
पुढे शिकला म्हणजे आणि ज्याला शालू को देवा मला जायचं माव का डोस कसा लागलं मी काठी झाली. माय यूज इटिंग 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 बाबू इटिंग. तू काय म्हणतो मला काल मला चांगलं बोलवतो का शा देतो जालू. लुकिंग हरगाली वोटिंग आज लय नजिंग आज बिघाडा तू गड्या जाल्या आज बिघाडा तू लंगरी भंगरी नंगाड काय नगीना सगळं झाला बुवा. नगिनानी काय लुकिंग नाही म्हणायचं मला. हा तुम्हाला जर इंग्लिश नस येत ना क्लास लावा तुम्ही जा निघा. लय बोलतोय नादी न लागलेलं बरं मर तिकडं तू पण ज्याल्या बर का जर का शाद येतोय तू मला असं वाटत परत या अशा भाषेत बोला ना लय कुठे मी बर का ज्याल्या. ओ अण्णा अरे यू आर पर्सन यू आर बॅड पर्सन यू आर लुकिंग पर्सन अरे बेंडूक पर्सन. अरे ज्याला तू इंग्रजीत का बोबलतो मार मी काल फार फोडी बर का गुत्ती मार कुठं सकाळ तुझ्या वाट ना आधी लागला माझी माहिती सकाळ पर्सन बॅड पर्सन यू आर. इंग्लिश सुद्धा कळत नाही राव आपल्या गावातल्या म्हाताऱ्याला बी. आपण शिकलो इंग्लिश म्हणून जळत असतील ज्याला तुझ्यावर. जाऊ दे चल काहीतरी. तुला काय तू कशाला आणतो त्याला तुला सांगू का याला कळत नाही राव काय इंग्लिश बोलायला लागला हे कुठून लाटा आणलं याने. लव अरे तो शिकू राहिला त्यो. राहू द्या आबा अण्णा तुम्ही थांबा जरा. काय झाला प्रॉब्लेम. अरे काय इंग्लिश बोलतो गरज आहे का याला काय याचं चाललंय काय नाटक मला तर कळलं भाऊ तुम्हाला. अरे बाबा नाटक बिटक काय नाही चाललं मला यांनी शिकलंय. हे झालंय तुला मी असं शिकवलं होतं का. अरे तुला मी सांगितलं होतं की इंग्लिश शब्द व्यवस्थित ऐकायचे आणि जे मी सांगितले तेच तिकडे बोलायचं. भलतं काय त्या डोक्यावर बसलाय. आणि मुळात इंग्लिश ही गोष्ट अशी एका तासात शिकण्यासारखी नसती झाल्या त्याला वेळ द्यावा लागतो. तुझं असं आहे की झालं सुरू का झालंच सुरू. त्याच्यामुळं आता दम्मादम्माने एक एक शब्द समजून घे त्याचा अर्थ कळून घे आणि मग सगळ्यांशी बोल. फार अवघड नसतं ते. तेजच म्हणतो ते बरोबर आहे झाल्या. हा तुला काय वाटलं लगेच येईन काय इंग्लिश. अरे इंग्लिश एवढी अवघड नसती. जसे बाकीचे विषय असते ना आपले हिंदी मराठी तसंच इंग्लिश विषय आधी समजून घ्यायचा उमजून घ्यायचा मग बोलायचं शिकायचं. लय अवघड नाही ते. हे बघ झालंय ती आहे ना इंग्लिश एक भाषा आहे. जशी बघ आपल्याकडे कसे आहेत मारवाडी गुजराती पंजाबी ते त्यांच्या भाषेत बोलतात ना तसं इंग्लिश लोक इंग्लिश भाषेत बोलतात. तर ते प्रॉपर शिकून घे. आणि एवढंही गरज नाही. मी आणि शंकर कुठं इंग्लिश शिकलो रे. जालू तू मराठी आहे. मराठी भाषा लहानपणापासून तुला येते का नाही. समजा तू जर परदेशात जन्माला आला असता तर तुला इंग्लिश आली असती ना. कसं आहे प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो. या प्रत्येक भाषेला एक अर्थ असतो. अरे आणि आपल्याला इंग्लिशची किती गरज लागते तुला जेवढी गरजेची तेवढी. आणि नीट अभ्यास करायचा ना तरच वापर करायचा. इंग्लिश वाचून काहीही अडत नाही. आणि जर तुला शिकायचं तर गरजेपुरतं त्या तेजस्कून नीट अभ्यास करून शिक. आणि भाषा सगळ्यात चांगल्या आहेत तर गरजेपुरते. आपली मराठी आहे ना काय अडतं ते इंग्लिश वाचून. आमचं काय अडलं का नाही ना. गरजेपुरतं शिक. आणि त्याच्यामुळे तू मार खाल्ला काही बोलवतो कोणाला. मला तर वाटलं मला शिव्या दिल्या तू. काहीही गरज नाही इंग्लिशची. आलं का ध्यानात. तू काय बोलतो हे आम्हाला कळणार तुला तरी कळत होतं रे काय बोलत होती. त्यामुळे कसं आहे माहिती का समजा तर तेवढंच बोलावा. हा ना जालू भाऊजी अहो तुम्ही येऊन काय बडबड केली मला पण नाही कळालं. त्याला शेंडाना बुडूक अर्थच कळत नव्हता. आता तुम्ही सांगा तुम्ही एवढं बोलले त्यातलं एक तरी वाक्य तुम्हाला समजला का नाही. त्यासाठी शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला. नाही तर विनाकारण अर्थाचा अनर्थ होतो. कळलं. त्यामुळे आपलं रोज दम्मादम्माने काही शब्द शिकायचे तेच पाठ करून तेवढेच बोलायचे. आपलं डोकं चालवायचं नाही. हे त्याच्या आता हे सगळं समजलं. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. मी इंग्लिश शिकू नको का काय करायचं रे याचं परत याला किती समजून सांगायचे आल्या तू नाही सुधारायचा बाबा. तसं नाही अण्णा शिकायचंय त्याला. शिकणार आहे मी. समजू दे त्याला शंकर. काय म्हणते सांग ना त्याच्या काय म्हणते. अरे आय अंडरस्टँड म्हणायचं. अंडरस्टँड बघ ते शामराव शिकले. चला त्याला म्हणून जायचं बस स्टँडला चला. त्याच्यामुळेच मी इंग्लिश विषय नापास झालतो.